So in our last class we did sutra number 1.46, Ta eva sabija samadhi. Um, Now we move on to 1.47. Bola. Now we move on to 1.47. 1.47 is Nirvichara Vaisharadhye Adhyatma Prasadah. निर्विचार वैशारध्य ध्यात्मा प्रसादः. सलग म्हटलं तर शब्दफोड बघूया. लेट अस लुक ॲट द वर्ड मीनिंग. निर्विचार. निर्विचार म्हणजे काय? नॉन रिफ्लेक्शन ऑर रिफ्लेक्शन विदाउट वर्ड्स. शब्द आता इथे निर्विचार अवस्थामध्ये शब्द संपलेले आहेत. शब्दाचा कुठेही आपण आधार अवलंबन घेत नाही. अशा वैशारद्य. वैशारद्य म्हणजे स्किलफुलनेस किंवा प्रोफिशियन्सी, म्हणजे एक्सपर्टीज आपण म्हणू शकतो. विशारद झालो असं म्हणतो की नाही आपण. सो वैशारद्य म्हणजे त्याच्यामध्ये आपण प्रभुत्व मिळवलेलं आहे ते. अध्यात्म. अध्यात्म म्हणजे द सुप्रीम सोल किंवा आत्मा परमात्माचा जो कनेक्ट आहे तो, त्याला अध्यात्म म्हणतात. जिथे आत्मा आणि परमात्मा हे एकमेकांना जुळणे या स्थितीपर्यंत जे येतो त्याला अध्यात्म म्हणतात. आणि प्रसादः. प्रसादः म्हणजे काय? प्युरिटी, क्लिअरनेस किंवा ब्राईटनेस. ऑलराईट. बघा ह्याचा व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस सूत्र? निर्विचार वैशारद्य अध्यात्म प्रसादः. ऑन गेनिंग प्रोफिशियन्सी इन निर्विचार. निर्विचार मध्ये आपण एक्सपर्ट झालो म्हणजे आपण निर्विचार अवस्थेमध्ये जेव्हा पोचतो तेव्हा आपले सगळे प्रश्न संपलेले आहेत. देर इज नो नीड फॉर एनी सपोर्ट ऑफ वर्ड्स. ऑलराईट. ह्या स्टेटला जेव्हा आपण पोचतो, प्युरिटी इन द इनर इन्स्ट्रुमेंट्स ऑफ कॉग्निशन इज डेव्हलप्ड. म्हणजे काय? आता सी, अंडरस्टँड द टू वर्ड्स. प्रसाद म्हणजे प्युरिटी, शुद्धता. प्रसादाचा अर्थ होतो शुद्ध, प्युरिटी. आणि अध्यात्म म्हणजे काय? तर आतले जे आत्म्याकडे बघायचे जे आतले साधन आहे त्याला अध्यात्म म्हणतो आपण. कुठले साधन आहे? बुद्धी आहे, चित्त आहे, हे साधन आहेत. म्हणजे आतले जे साधन आहेत, तन्मात्रा आहेत, अस्मिता आहे, हे सगळे आतले साधन आहेत ज्याच्या माध्यमातनं आपण आत्म्याकडे बघतो. सो दीज आर द इनर इन्स्ट्रुमेंट ऑफ कॉग्निशन. वन्स एकदा निर्विचार अवस्थेपर्यंत पोचलो, वन्स वी रीच द स्टेट ऑफ निर्विचार, अध्यात्म इज डेव्हलप्ड. अध्यात्म प्रसाद रूपी आपल्याला प्राप्त होतो. अध्यात्म जे आहे ते प्रसाद रूपी आपल्याला प्राप्त होतो. बघा काय झालेलं आहे. ऑन गेनिंग प्रोफिशियन्सी इन निर्विचार, प्युरिटी इन द इनर इन्स्ट्रुमेंट्स ऑफ कॉग्निशन इज डेव्हलप्ड. सत्व और luminosity flows undisturbed, kindling the spiritual light of the self. आता जेव्हा शब्द संपलाय तेव्हा काय झालंय? बुद्धी जी आपली आहे ती बुद्धीचा प्रकाश प्रज्वलित झालेला आहे. आणि बुद्धीच्या प्रकाशामध्ये आत्म्याचा प्रकाश आपल्याला दिसतोय. आपण लास्ट सूत्रामध्ये बिफोर इन 1.45 44 45 वी सॉ की हे दोन्ही प्रकाश जे आहे हे एक व्हायला लागतात. हे आपण पाहिलं होतं, आठवतंय? सो व्हॉट हॅज हॅपन? सत्व. आता इकडे बुद्धी जी आहे त्याचा रज आणि तमचा स्पर्श सुद्धा उरलेला नाही. सो बुद्धीमध्ये रज आणि तमचा स्पर्श जेव्हा निघून जातो तेव्हा ती सत्व बुद्धी तयार होते. आणि हे जे सत्व बुद्धी जे आहे हाच अध्यात्म प्रसाद आहे. हे सत्व बुद्धी म्हणजेच अध्यात्म प्रसाद आहे. दिस सत्व बुद्धी, दिस प्युअर, the purity of the adhyatma, that comes to you as prasada, right? So म्हणजे सत्व प्रीडॉमिनेट्स द बुद्धी, रजतम संपलेले आहेत. इज दॅट क्लिअर? म्हणजे काय झालं? सूत्र नंबर 1.3,
तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थानम. Where did we reach? तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थानम. एवढा सगळा प्रवास करत करत आपण आपल्याला कुठे पोचायचंय, काय करायचंय? योगश्चित्त वृत्ती निरोधा करून कुठे जायचंय? तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थानम. सो स्वरूपामध्ये द्रष्टा आता स्थित झाला. नाव इट इज हॅपनिंग. ऑल राईट. सो म्हणजे काय मिळालं? प्रसाद म्हणून काय मिळणार? यथार्थ ज्ञान, अल्टिमेट ट्रुथ, कम्प्लीट ट्रुथ. आत्ता आपल्याला परम सत्य, सत्य अनेक असतात, बाह्य सत्य रिलेटिव्ह आणि सब्जेक्टिव्ह पण असतात, पण हे जे सत्य आहे हे परम सत्य आहे, अल्टिमेट ट्रुथ आहे, कम्प्लीट ट्रुथ आहे, हे आपल्याला कळतं. ही जी स्थिती आहे ना, ही स्थिती जेव्हा सत्व बुद्धीच्या तेजामध्ये आत्म्याचा तेज दिसू लागतो आणि आत्मज्ञानाची ती ब्रिज एक तयार होऊन जाते आणि आत्मज्ञानासाठी आपण ओपन आहोत, रेडी आहोत. या स्थितीमध्ये ऋषींना श्रुत्या झाल्या होत्या. सो द उपनिषदिक नॉलेज came to the rishis when they were in this state. त्यामुळे निर्बीज किंवा असंप्रज्ञाचा विषयच येत नाही इकडे. इट इज ऍब्सोल्युटली द बॉडी अँड द माइंड अँड द इंटेलिजन्स, एव्हरीथिंग इज इंटॅक्ट. फक्त ते बाह्य जे होतं ते सगळं आंतर झालेलं आहे, आंतरिक झालेलं आहे. Right? So this is the state when the rishis derived knowledge in the form of shruti. आपण योग अभ्यासातनं, समाधीमधनं, समापत्तीमधनं आपण ह्या स्थितीला जेव्हा पोहोचू ना, आपल्यालाही श्रुत्या पॉसिबल आहेत. This is the state where we know 100% sure what the truth is, the complete truth, the yathartha jnana. All right. So this is what निर्विचार वैशारद्य आध्यात्म प्रसाद. हा अध्यात्म प्रसाद आहे की जिथे बुद्धीच्या तेजामध्ये आत्म्याचा तेज हा एकरूप होऊ लागतो आणि आत्मिक ज्ञान प्राप्त करण्याची जी स्थिती तयार झालेली आहे त्याला अध्यात्म प्रसाद असं म्हटलेलं आहे. राईट. सो हा प्रसाद म्हणजे काय? लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट सूत्र 1.48. ऋतंभरा तत्र प्रज्ञा. ओके. आता ऋतंभरा, ऋत म्हणजे काय? ऋत या शब्दाचा अर्थ काय? परफेक्ट ट्रुथ किंवा रिअलायझेशन, साक्षात्कार. कशाचा साक्षात्कार? त्या परम सत्याचा साक्षात्कार हा ऋत झाला. ऋत मीन्स रिअलायझेशन, और दॅट इज रिअलायझेशन ऑफ व्हॉट? ऑफ परफेक्ट ट्रुथ. सो हे झालं ऋतंभरा. तत्र, तत्र म्हणजे तेव्हा जाऊन, केव्हा जाऊन? जेव्हा when the instruments of cognitions are purified, ती शुद्ध अवस्था, जे निर्विचार वैशारद्य अध्यात्म प्रसाद, ती शुद्ध अवस्था, जेव्हा आपल्या बुद्धीचं, बुद्धीमध्ये पण नॉट द लोअर बुद्धी, द हायर बुद्धी, सो ते जे द हायेस्ट डिस्क्रिमिनेटरी पॉवर ऑफ द माइंड जेव्हा आपण प्राप्त केलेलं आहे, तेव्हा ही जे शुद्ध अवस्था जी आपल्याला प्राप्त झालेली आहे, when the instruments of the cognition are purified, तेव्हा जाऊन ऋतंभरा तत्र प्रज्ञा, प्रज्ञा प्राप्ती होते. प्रज्ञाचा अर्थ होतो अनअलॉइड विस्डम. अशी प्रज्ञा ज्याच्यामध्ये, जी शुद्ध आहे, ज्याच्यामध्ये एक सुद्धा दाग नाहीये, ज्याच्यामध्ये एक दाग काय आहे? प्रश्न किंवा शंका. Okay, no shanka, no prashna, nothing is remaining. This is the Rut. The knowledge that is gained in that state is filled with truth, and this is called as Rutambhara Pradnya.
ते जे ज्ञान प्राप्ती त्या अवस्थेमध्ये, तत्र अवस्थेमध्ये, म्हणजे कुठलं, निर्विचार वैशारद्य अध्यात्मा प्रसाद अवस्थेमध्ये जे ज्ञान आपल्याला प्राप्त होतो, जे विजडम आपल्याला मिळतं, जी प्रज्ञा आपल्याला प्राप्त होते, त्याला ऋतंभरा प्रज्ञा असं म्हणतात. बिरबल पण वाईज होता, आपण पण वाईज आहोत, पण ते विजडम बाह्य आहे, वरवरचं आहे, रिलेटिव्ह आहे, सब्जेक्टिव्ह आहे. इथे रिलेटिव्हिटी, सब्जेक्टिव्हिटी सगळं निघून गेलेलं आहे. दिस इज द अल्टिमेट ट्रुथ दॅट वी आर रिअलायझिंग. त्याला प्रज्ञा, ऋतंभरा प्रज्ञा. मॅच्युअर विजडम विथ इंटेन्स इनसाइट असंही शब्द त्याला वापरलेला आहे. परिपक्व प्रज्ञा आहे ही, आणि ज्याच्यामध्ये साक्षात्कार आहे. राईट, परिपक्व अध्यात्मा विथ साक्षात्कार. हा साक्षात्कार काय, हाऊ डू वी अंडरस्टँड दिस साक्षात्कार? पहिला साक्षात्कार, आय एम नॉट द बॉडी, आय एम नॉट इवन द माइंड, आय एम नन ऑफ दीज थिंग्स. हा साक्षात्कार एक. दुसरं, मी स्वतःला बंधनात समजत होते, बट आय एम फ्री, मोक्ष आहे, मी बॉन्डेज मध्ये नाहीये, आय एम ऑलवेज फ्री. Suffering was Maya. Suffering was an illusion. I was never suffering. Why was I not suffering? Because I am not the body, I am not even the mind. So हा माया पूर्णपणे, हा जो द्वैतचा आभास आहे, हा द्वैतचा जो भास आहे, हा पूर्णपणे तुटून जातो. इट जस्ट डिसइंटिग्रेट्स कम्प्लिटली, अँड वी एक्सपिरियन्स अद्वैत, वी एक्सपिरियन्स वननेस. आणि हा वननेसचा एक्सपिरियन्स जो आहे, अँड तेव्हा मग हे रिअलाइज होतं. ह्यालाच ना उपनिषदामध्ये त्यांनी श्रवण मनन निधिध्यासना हे करायला सांगितलं आहे. सो श्रवण मनन निधिध्यासना नॉट इन द एक्सटर्नल स्टडी. अभ्यास आणि वैराग्य बाह्य गोष्टींचा आणि आंतरिक गोष्टींचा. सो लोअर विजडम अँड हायर विजडम, लोअर इंटेलिजन्स, हायर इंटेलिजन्स, वेन ते विराम प्रत्ययाचं ब्रिज क्रॉस केल्यानंतर आपण आंतरिक झालेलो आहोत. त्यामुळे इथे भौतिकता हळूहळू सुटून गेलेली आहे. अगदी शेवटी शब्द पण सुटून गेलेले आहे. सगळं कम्प्लिटली ह्याच्यातनं जेव्हा फ्री होतो, तेव्हा ऋतंभरा प्रज्ञा घडून येते. राईट. सो हे श्रवण मनन निधिध्यासना, सवितर्क समापत्ती, निर्वितर्क समापत्ती, सविचार समापत्ती, निर्विचार सराव समापत्ती, अँड देन इट इज डन. ऑलराईट. त्या स्टेटला जे आपण हे सबीजची समाप्तीला पोचलेलो आहोत आपण. ऑलराईट, वी आर ऍट द एंड ऑफ द सबीज. आणि तेव्हा आपल्याला काय होतं, ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त होते. सो ऋतंभरा तत्र प्रज्ञा 1.48. लेट अस लुक ऍट 1.49. पुढच्या सूत्राकडे वळूया. 1.49. श्रुतानुमान प्रज्ञाभ्यास मन्या विषया विशेषार्थत्वात्. शब्द फोडून बघूया. श्रुत, अनुमान, प्रज्ञाभ्याम, अन्य विषया विशेषार्थत्वात्, असे हे शब्दफोड आहे. लेट अस लुक ॲट द वर्ड मिनिंग. श्रुत, श्रुतचा अर्थ काय होतो, जे ऐकलेलं आहे ते, हर्ड. ओके, श्रुत. अनुमान, आता ऐकलेलं आहे, आता इथे हे ते ऐकलेलं नका विचार करू, आपण यथार्थ ऋतंभरा प्रज्ञापर्यंत पोचलेलो आहे. तर कुठलं ऐकलेलं येणार इकडे, कुठलं प्रमाण बसेल इकडे ऐकलेलं, म्हणजे शब्द प्रमाण. शब्द प्रमाण. ओके. सो ऐकलेलं, श्रुत जेव्हा आपण म्हणतो, व्हॉट आर वी रेफरिंग टू? वी आर रेफरिंग टू शब्द प्रमाण, वेद, उपनिषद, शब्द मान्य प्रमाण. ओके. सो श्रुत. श्रुत नंतर अनुमान, हा दुसरा प्रमाण आहे. सो अनुमान म्हणजे इन्फरन्स. आपण प्रत्यक्ष अनुमान, आगम मधला अनुमान. सो दिस इज अनुमान, इन्फरन्स. प्रज्ञाभ्याम, प्रज्ञाभ्याम म्हणजे फ्रॉम द विस्डम ऑफ इनसाइट, प्रज्ञाच्या माध्यमातून, प्रज्ञाच्या ज्ञानातून, आंतरिक प्रज्ञाच्या ज्ञानातून. नंतर अन्य विषय,
अन्य विषय म्हणजे अन्य विषय, बाकीचे विषय. अदर ऑब्जेक्ट्स, अन्य विषय, अदर ऑब्जेक्ट्स. विशेषा, विशेषा मीन्स डिस्टिंग्विशिंग किंवा स्पेशल. आपण म्हणतो ना विशेष आहे म्हणजे स्पेशल आहे. सो विशेषा म्हणजे डिस्टिंग्विशिंग, बाकीच्यांपेक्षा वेगळं, स्पेशल. अर्थात्वात, अर्थात्वाचा अर्थ होतो अर्थ. अर्थ म्हणजे काय? पर्पज, एम किंवा एंड. अर्थ कधी? अंत, अंत, अर्थात्वात. सो पर्पज, एम किंवा एंड. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस? वन लाईन मीनिंग ऑफ दिस सूत्र. The truth-bearing knowledge is first-hand intuitive knowledge. हे जे श्रुत आणि अनुमान नसून प्रज्ञामधनं विशेष जे अर्थ आपल्याला स्वतःला लागलेला आहे, ओके, हे जे ज्ञान आहे हे अन्य विषय सोडून दिलेला आहे आपण, आणि श्रुत अनुमानाच्या ला सोडून द्या. स्वानुभव, सेल्फ एक्सपिरियन्स, स्वतःच्या अनुभवातनं झालेलं असं हे ऋतंभरा प्रज्ञाज्ञान आहे. तर ऋतंभरा प्रज्ञाज्ञान कसं आहे? तर अन्य विषय सोडून देऊन, श्रुत आणि अनुमानाला पण सोडून देऊन, म्हणजे शब्द आणि अनुमान ह्या प्रमाणातला पण सोडून देऊन जे विशेष ज्ञान आपल्याला होतो, कशातनं होतो? आपल्याला अर्थपूर्वक विशेष स्वतःला आत्मसाक्षात्कार, सेल्फ एक्सपिरियन्सनी झालेलं ज्ञान, ह्याला ऋतंभरा प्रज्ञा असं म्हणतात. सो ऋतंभरा प्रज्ञाचं हे एक्सप्लेनेशन आहे की व्हॉट इज ऋतंभरा प्रज्ञा. ऋतंभरा प्रज्ञा मीन्स श्रुत अनुमान प्रज्ञाभ्याम अन्य विषया विशेष अर्थात्वात. ओके, दॅट इज द एक्सप्लेनेशन. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला? ही जी ऋतंभरा प्रज्ञा आहे ही शब्द ज्ञानापेक्षा वेगळी आहे. द ऋतंभरा प्रज्ञा इज डिफरंट फ्रॉम शब्द, ऑल्सो डिफरंट फ्रॉम अनुमान. ह्याच्यापेक्षा वेगळी आहे, अशी ही विशेष ज्ञान आहे. ओके, वर्बल आणि इन्फरन्स नॉलेज इज अक्वायर्ड थ्रू वर्ड्स. सामान्य त्याला पदार्थ आपण बघितले होते. इफ यू रिमेंबर, वी स्टडीड न्याय अँड वैशेषिक. ह्याच्यामध्ये आपण पदार्थ, विशेष पदार्थ हा आपण बघितला होता, सामान्य पदार्थ बघितला होता, तर्क हा पदार्थ बघितला होता. सो सामान्य, जनरॅलिटी विथ रिझनिंग हे नाही. नन ऑफ दॅट इज अप्लाइड ओव्हर हिअर. शब्द ज्ञान हा शब्द ज्ञान आहे का? नाही. हा अनुमान ज्ञान आहे का? नाही. हा प्रमाणामध्ये बसणारं कुठलंच नसून स्वतःचा अनुभव आहे, सेल्फ एक्सपिरियन्स आहे. त्याला ऋतंभरा प्रज्ञा म्हणतात. आपण जे 6 प्रमाण बघतो, प्रत्यक्ष, अनुमान, आगम, बाकीचे जे 3 अजून, द 6 ऑफ देम, ते जे, अँड पतंजली ओनली बिलीव्स इन प्रमाण, अनुमान आणि आगम, या 3 प्रमाणांनाच ते मानतात. ओके, योगा बिलीव्स इन ओनली दीज 3 प्रमाण. सांख्य ऑल्सो बिलीव्स इन दीज 3 प्रमाण. ह्या 3 प्रमाणाच्या पेक्षा वेगळं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला ऋतंभरा प्रज्ञा म्हणतात. दॅट इज द वन लाईन एक्सप्लेनेशन. इज इट क्लिअर? ऋतंभरा प्रज्ञा इज नॉट प्रत्यक्ष, इट इज नॉट अनुमान, इट इज नॉट इवन आगम म्हणजे शब्द. इट इज नन ऑफ दॅट. इट इज अ प्रत्यक्ष. इट इज नॉट अन अनुमान अँड आगम. इट इज अ प्रत्यक्ष. पण हा प्रत्यक्ष स्वतःचा प्रत्येकाने घ्यायचा आहे. सो तिथे प्रत्यक्ष आपण 5 ज्ञानेंद्रियांचं प्रत्यक्ष अभ्यासलेलं आपण. सीन बाय अवर आईज, स्मेल्ड बाय अवर नोज, हर्ड बाय अवर इयर्स. नो, दिस प्रत्यक्ष इथे इंद्रियांना, आपण इंद्रियातीत झालेलो आहोत, मनातीत झालेलो आहोत. सो इथे प्रत्यक्ष, दिस इज द सेल्फ एक्सपिरियन्स, दॅट इज कॉल्ड एज ऋतंभरा प्रज्ञा. ऑलराइट, सो it is a first hand intuitive knowledge.
It is a first-hand intuitive knowledge. But truth-bearing jnana is intuitive and through self-experience. Wisdom is gained through insight. It is a special direct knowledge arising from the soul. आत्मज्ञानाची स्थिती आहे. आणि हे आत्मज्ञान कोणी वेद उपनिषद ह्या लोकांनी नाही सांगितलंय. हे आत्मज्ञान स्वतः घेतलेलं आहे. म्हणून त्याला विशेष असं म्हटलेलं आहे. ऑलराइट, ओके. मग काय होतं, व्हॉट हॅपन्स आफ्टर दॅट? लेट अस मूव्ह ऑन टू सूत्र नंबर 1.50. तज्जह संस्कारोन्य संस्कार प्रतिबंधी. शब्दफोड बघूया. तत् जह संस्कारः अन्य संस्कार प्रतिबंधी बंधी. ओके. तत्जहचा अर्थ काय? तत्जहचा अर्थ आहे बॉर्न और स्प्रंग फ्रॉम ऋतंभरा प्रज्ञा. ह्या ऋतंभरा प्रज्ञामधून. तज्जह म्हणजे त्याच्यातून. कशातून? ह्या ऋतंभरा प्रज्ञामधून. फ्रॉम दॅट, फ्रॉम ऋतंभरा प्रज्ञा तज्जह. संस्कारः, संस्कारः. आता इथे संस्कार म्हणतोय आपण, पण हे कुठले संस्कार? आता कर्मसंस्कार बद्दल नाही म्हणत आहोत. दॅट इज गॉन, इट इज ओव्हर. मनातीत झालेलो आहोत. तो इथे संस्कारा म्हणजे त्या मेमरी किंवा त्या इम्प्रेशन्स, आता जे आपले तन्मात्रा किंवा ऋतंभरा प्रज्ञा चे संस्कार. आर यू गेटिंग इट? त्या विस्डमचे संस्कार. सो संस्कार आणि अन्य संस्कार, दोन शब्द दिले. संस्कार, अन्य संस्कार. संस्कार इज इम्प्रेशन्स और मेमरीज. अन्य संस्कार इज अदर इम्प्रेशन्स. आणि प्रतिबंधीचा अर्थ होतो कॉन्ट्राडिक्टिंग किंवा इम्पेंडिंग, विरोधी. विरोधाभास किंवा विरोधी म्हणजे प्रतिबंधी. ऑलराइट, ऑपोजिट. Contradicting, impending. Let us look at the sutra meaning. When knowledge is acquired through samadhi, the yogi gets new latent impressions of such knowledge. ती जी ऋतंभरा प्रज्ञा झालेली आहे ना, त्या प्रज्ञाचे संस्कार बद्दल बोलतोय आपण इकडे. A new life begins. No, when knowledge is acquired through samadhi, the yogi gets new latent impressions of such knowledge which are in opposition to the formation of other latent impressions. So samskara anya samskara असं त्यांनी म्हटलेलं. तर हे जे प्रज्ञाचे संस्कार आहेत ना, ते आधीचे जे सगळे संस्कार होते ना, त्याच्यापेक्षा एकदम विरोधी आहेत, ऑपोजिट, प्रतिबंधी आहेत, कॉन्ट्राडिक्टिंग आहेत. ऑलराइट. सो अ न्यू लाईफ बिगिन्स विथ द ट्रुथ बेअरिंग लाईट. ऋतंभरा प्रज्ञा झाल्यानंतर एक नवीन प्रकाश, प्रकाश, एनलाइटनमेंट ज्याला आपण म्हणतो, तो तयार होतो. द प्रिव्हियस संस्कारास आर लेफ्ट बिहाइंड. अन्य संस्कार मागे सुटून जातात पूर्णतः. सगळे पास्ट फाइल्स तुमचे क्लिअर, पूर्णतः सुटून जातात. अँड न्यू वन्स आर नॉट फॉर्म्ड. तर एकतर मागचे संस्कार सुटून गेले आणि नवीन संस्कार, फिजिकल रियालिटी बद्दल बोलतोय. ओके. नवीन संस्कार तयार होत नाही. मग कुठले संस्कार आहेत? फक्त ऋतंभरा प्रज्ञाचे संस्कार उरतात. ओके. सो व्हॉट हॅपन्स? व्हॉट इज ऋतंभरा प्रज्ञा? हे त्यांनी 1.49 मध्ये श्रुत अनुमान प्रज्ञाभ्याम ह्याच्यामध्ये सांगितलंय. आणि तसं झाल्याने काय होतं? पूर्वीचे अन्य संस्कार सगळे क्लिअर आउट होतात, नवीन संस्कार तयार होत नाही. फक्त ऋतंभरा प्रज्ञाचे संस्कार उरतात. सबीज मध्येच आहोत, संप्रज्ञातच आहोत. Alright, नवीन संस्कार होतात. न्यू संस्कार्स may continue to emerge, but the power of discrimination dissolves them. मग बाह्य आयुष्यामध्ये नवीन संस्कार तयार होतात, पण प्रज्ञा एवढी प्रज्वलित आहे की ते नवीन संस्कार सगळे त्या प्रकाशामध्ये वितळून जातात, जळून जातात, भस्म होतात.
म्हणून नवीन संस्कार तयार नाही होत, कारण ती प्रज्ञा प्रज्वलित झालेली आहे. ऋतंभरा प्रज्ञा अवस्था प्राप्त झालेला व्यक्ती आधीसारखा उरणं शक्य आहे का, किंवा घसरणं शक्य आहे का? नाही. जुने ऑल ओल्ड फाइल्स क्लिअर, मनातीत, आणि नो न्यू फाइल्स आर बिंग opened. So we are in a state of Ritambhara Prajna. Isn't that a wonderful state? Huh? So later the yogi has, मग आता बघा, हे जे संस्कार आहेत ना ऋतंभरा प्रज्ञाचे, निर्बीज मध्ये जाताना ह्यांना सोडावं लागणार, तरच निर्बीज होणार, तरच असंप्रज्ञात होणार, नाहीतर नाही. अगदी धर्म मेघामध्ये हे संस्कार घेऊन उभा असतो. म्हणजे कैवल्यपादामध्ये पतंजली सांगतात, धर्ममेघ समाधी झाल्यानंतर एखादं उरलेलं संस्काराचा संस्कार डोकं वर काढू शकतो. हे त्यांनी सूत्रामध्ये मेन्शन केलेलं आहे. इट कॅन स्टील हॅपन कुठेही. सो ही सेज यू हॅव टू बी अलर्ट अँड अवेअर. थोडस पण लक्ष तुमचं, काय म्हणतो ते, ध्यान हटी दुर्घटना घटी, you know, that kind of a thing can happen. So we have to remain alert even at this point, because हे जे संस्कार आहेत प्रज्ञाचे, हे पण फलरूप नवीन काहीतरी तयार करू शकतात. सो योगी हॅज टू गिव्ह अप इवन दिस ऋतंभरा प्रज्ञाचा पण पुढे जाऊन त्याग करायला लागणार आहे. This also has to be given up. So later the yogi has to give up this discriminative knowledge too. पण आता ह्या पॉइंटला डिटॅचमेंट कम्प्लीट आहे, एवढं मात्र निश्चित. That much is for sure, that the detachment is complete. Let us go on to the last sutra of Samadhipad, and that is तस्यापि निरोधे सर्व निरोधा निर्बीज समाधी. आत्ता पहिल्यांदा at the end of the Samadhipad, after ऋतंभरा प्रज्ञा, ऋतंभरा प्रज्ञानंतर त्याचा संस्कार शेष आहे हे म्हटल्यानंतर निर्बीज समाधीचं डिस्क्रिप्शन लास्ट सूत्रामध्ये समाधीपादाचं पतंजली देत आहेत. लेट अस लुक ॲट द वर्ड मिनिंग. तस्यापि, तस्यापि म्हणजे ते पण, काय पण, ऋतंभरा प्रज्ञाचे संस्कार, ऋतंभरा प्रज्ञाचे संस्कार. सो तस्यापि, दॅट टू, ते पण, निरोध, सीझेशन, डिस्ट्रॉइंग, रिस्ट्रेनिंग, त्याचा सुद्धा निरोध करायचा आहे. सर्व, सर्व म्हणजे ऑल, प्रत्येक, निरोधात, बघा सर्व निरोधात, निरोधात म्हणजे चेकिंग किंवा सप्रेसिंग, त्यांना वर उठून न देणं. निर्बीज, सीडलेस समाधी ही प्रोफाउंड मेडिटेशन. जर त्या ऋतंभरा प्रज्ञाच्या संस्कारांचा, त्या डिस्क्रिमिनेटिव्ह नॉलेजचा, त्या ऋतंभरा प्रज्ञेचा संपूर्णपणे त्याग तुम्ही केलात, निरोध पूर्णपणे केलात, तर निर्बीज समाधी प्राप्ती होणार. राईट? When the new light of wisdom is also relinquished, given up, निर्बीज समाधी dawns. आलं लक्षात? सो ऋतंभरा प्रज्ञा, ऋतंभरा प्रज्ञाचे संस्कार, त्या संस्कारांचा, त्या ज्ञानाचा, त्या बुद्धीच्या तेजाचा, त्याचाही पूर्णतः त्याग, निरोध केला तर निर्बीज समाधी होईल. एक लाईन में निर्बीज, निर्बीजाला काय तुम्ही डिस्क्राईब करणार आहात? सबीजाचं एवढं डिस्क्रिप्शन होतं. बट दिस इज द अल्टिमेट, अल्टिमेट निरोध. ह्याला दग्ध बीज म्हणतात. वी हॅव टू कम टू दिस पॉइंट वेर वी हॅव टू बर्न ऑल द संस्कारस. ते दग्ध बीज, बीज, दग्ध बीज म्हणजे जळालेलं बीज असतं, त्याला स्फुरण फुटायचा चान्सच नसतो. इट कॅनॉट स्प्राउट. ऑलराईट? सो इवन द ऋतंभरा प्रज्ञाचं बीजचा पण नाश केला, निरोध केला,
तर निर्बीज समाधी होईल असं इथे पतंजली म्हणतायत. दिस इज द स्टेट ऑफ ॲब्सोल्युटली आयडेंटिटी विथ द सियर. आता तुम्ही आत्माशी एक रूप झालात. The distinctive knowledge also has to be restrained. The soul is free from all saguna. बघा सगुण काय काय आहे? शरीर, मन, इंद्रिय, बुद्धी आणि चित्त. We have given up consciousness also. जोपर्यंत कॉन्शियसनेस आहे, सजगता आहे, अवेअरनेस आहे, तोपर्यंत तो काहीतरी बघत राहणार आहे. When the consciousness itself has been completely stilled, then nobody is looking at nobody. There is only and only the soul, the seer, the Atma. All right. So the chitta dissolves and no residue samskaras remain. Free from sorrow, the soul is liberated. त्या चित्ताचा पण लय होतो. या पॉइंटला जेव्हा जो ऋतंभरा प्रज्ञा होईपर्यंत चित्ताचा लय होऊन चालणार नाही. बिकॉज हाऊ विल यू नो व्हॉट इज, म्हणजे चित्ताचा लय इज द अल्टिमेट लय. आणि इथे जेव्हा चित्ताचा लय, कॉन्शियसनेस, एक्झिस्टन्स, सच्चित आनंद, ऑल ऑफ इट, हे सगळं संपल्याशिवाय निर्बीज समाधी होणार नाही. So when that chittacha lay is also happened, then we will enter into nirbija samadhi. This is the last sutra of the samadhi path, where Patanjali says that nirbija samadhi will happen. All right. This completes samadhi path. Iti Shri Patanjale Sankhya Pravachane वयासिके. वयासिके म्हणजे कन्क्लुजन. समाधिपादः प्रथमः. व्यासांनी ह्या लाईन, विथ दिस लाईन व्यासा कन्क्लूड्स द एक्सप्लेनेशन ऑफ द समाधिपाद. इति श्री पातंजले सांख्य प्रवचने वयासिके समाधिपादः प्रथमः. In our next class, we will begin with sadhan pad. We conclude samadhi pad over here. In our next class, we will take up sadhan pad.